जय बिरसा, जय सेवा, जय भीम. बिरसा क्रांती दल यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्या स्टुडिओमध्ये बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथजी मडावी साहेब उपस्थित झालेले आहे. मी सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. जय शिवा, जय भीम. गोंडवाना गोंडी महासभेचं अमरावती जिल्ह्यात कोंडेश्वर गोविंदपूर येथे अधिवेशन होऊ घातलेलं आहे. 17, 18 आणि 19 जानेवारीला 3 दिवसात अधिवेशन संपन्न होणार आहे. त्यात आज 17 तारखेला माननीय दशरथजी मडावी साहेबांचं एका तिसऱ्या सत्रात व्याख्यान आहे आणि त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे गोंडी भाषेला 8व्या सूचीत समावेश करण्याची गरज काय. तर मी सरांना विचारू इच्छितो. सर, गोंडी भाषेला 8व्या सूचीत समावेश करण्याची काय आवश्यकता आहे? बिरसा क्रांती दल यूट्यूब चॅनल या चॅनलवरती आज आपण माझी एक मुलाखत घेत आहात. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि आज अमरावती जिल्ह्यामध्ये, अमरावती शहरामध्ये गोंडवाना गोंड महासभा नई दिल्ली यांच्या वतीने राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी होत आहे. आणि त्या अधिवेशनामध्ये मला गोंडी भाषा को संविधान के 8वीं अनुसूची में समावेश पर चर्चा या विषयावर चर्चा करण्यासाठी मला या अधिवेशनामध्ये बोलावलेलं आहे. त्या निमित्तानं मी आज अमरावतीमध्ये आलो आणि याचं औचित्य साधून आपण आज या ठिकाणी या विषयावरती आपल्या चॅनलवरती चर्चा करतो आहे. आपण जो प्रश्न मला विचारला की गोंडी भाषा आणि भारतीय संविधानाची 8वी सूची, ही 8वी सूची काय आहे आणि 8व्या सूचीमध्ये गोंडी भाषेला समावेश केला पाहिजे का, या मुद्द्यावरती या मुद्द्याला सरळ आपण हात घातलेला आहे. खरं म्हणजे भारताच्या संविधानामध्ये तशा 12 सूच्या आहेत, पण 8वी सूची जी आहे, हे 8वी सूची भारतीय भाषांना त्या 8व्या सूचीमध्ये समाविष्ट केला आहे. ज्या भाषांना राज्य भाषेचा दर्जा आहे अशा भाषांना त्यांनी समाविष्ट केलेला आहे. आज या 8व्या सूचीमध्ये भारतातल्या 22 भाषा आहेत. त्यामध्ये आपली महाराष्ट्रातली मराठी आहे, हिंदी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, ओडिशी आहे, अशा विविध राज्याच्या ज्या राज्यभाषा आहेत त्या राज्यभाषांना त्याने त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. पण त्यामध्ये ज्या बोलीभाषा आहेत, जसं गोंडी भाषा असेल, कोरकू भाषा असेल, किंवा तुमची तिकडची भोजपुरी असेल, अशा वराडी असेल आपल्याकडची, अशा अनेक भाषा ज्या आहेत, ज्या बोलल्या जातात, त्या भाषा जवळजवळ 400च्या वर भारतामध्ये बोलल्या जातात. त्या भाषा मात्र 8व्या सूचीमध्ये नाही. कारण बोलीभाषा आणि राज्य मान्यता भाषा या 2 भाषांमध्ये फरक आहे. आणि म्हणून ज्या 22 भाषा त्यांनी आपल्याकडे, आता मागच्या 2 वर्षापूर्वी बोडो भाषा किंवा संथालांची संथाली भाषा, ती पण त्या भाषांमध्ये 8व्या सूचीमध्ये आता आलेली आहे. करमले. आता या भाषा 8व्या सूचीमध्ये कशा येतात? त्याचं कारण असं आहे की ज्या भाषांना लिपी आहे, मुळात ज्या भाषांच्या त्याच लिपीमध्ये लेखन झालं आहे, विविध संदर्भ ग्रंथ आहेत, कथा आहेत, कविता आहेत, वेगवेगळे वैचारिक पुस्तकं आहेत, संशोधन आहेत, हे जर त्या भाषेमध्ये झालेले असेल तर मग ती भाषा त्या बोलणाऱ्या लोकांची जी प्रमाण भाषा अशी मानली जाईल
आणि मग ती भाषा कळत नकळतपणे लोकांचा रेटा वाढला, तर मग ती भाषा त्या 8व्या सूचीमध्ये येईल. 8व्या सूचीमध्ये भाषा आली, की मग ती भाषा टिकवणे, त्या भाषेचं साहित्य निर्मितीला प्रोत्साहन देणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे, त्या भाषेचे विविध संमेलनं घेणे आणि त्या भाषेतलं साहित्य इतर भाषेत ट्रान्सलेट करणे किंवा इतर भाषेतलं साहित्य त्या भाषेत ट्रान्सलेट करणे, असं साहित्याची देवाणघेवाण करणे आणि ती भाषा अधिक समृद्ध करणे, हे सगळं काम मग ते काम होते सरकारवर. ही जबाबदारी सरकार घेत असते. त्याचा खर्च जो काही लागेल, त्या भाषेचे विद्यापीठ आहे, त्या भाषेचा अभ्यासक्रम आहे, ते भाषा अभ्यासाला घेणं विद्यापीठामध्ये, हे सगळं करण्याचं जे काही जबाबदारी आहे, ही सरकारची असते. 8व्या सूचीमध्ये आल्याबरोबर. महाराष्ट्रात असे काही प्रयत्न झालेले आहे का सरकारकडून किंवा असे साहित्य संमेलन वगैरे भरवण्यात आलेले आहे का यापूर्वी? महाराष्ट्रामध्ये विशेषतः गोंडी भाषेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारकडून कोणतेही प्रयत्न झालेले नाही. कारण सरकार ज्याकडे लक्ष देत नाहीये. पण गोंडी भाषिक जे लोक आहेत, जे बोलणारे लोक आहेत, त्यांनी वारंवार हा प्रयत्न करतायत. कधी गोंडी संमेलन घेत आहेत, कुठे गोंडी भाषेचे मेळावे घेत आहेत, काही ठिकाणी संशोधनाचं काम काही लोक करतायत, पण ते स्वतंत्र पद्धतीनं करतायत. त्याला सरकारची मान्यता नाही खरं म्हणजे. आता खरं म्हणजे 8व्या सूचीत टाकल्याबरोबर त्याला सरकारी मान्यता मिळते आणि 8व्या सूचीत टाकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी, त्या कसोट्या ज्या आहे भाषेच्या, त्या सगळ्या कसोट्या त्या भाषेला लागल्या पाहिजे. त्यात ती भाषा उतरली पाहिजे. तर आज आपल्याला असं दिसते की मी 2001चा सेन्सस पाहिला, तर त्याच्यामध्ये 25,05,000 जवळपास. म्हणजे आज जर 2011चा सेन्सस आपण जर म्हटलं, तर ते 30 लाखापर्यंत गोंडी भाषा बोलणारी लोक भारतामध्ये आहे. 30 लाख लोक आज गोंडी भाषा बोलतात, जे सेन्ससनुसार. आणि संस्कृत भाषा किती लोक बोलतात? फार कमी होत. संस्कृतचं जे सेन्सस आहे, तो फक्त 14,000चा आहे पूर्ण भारतभर. ते काय सुफलेनली असे रोज बोलतील असं नाही. म्हणजे असेच चुकीनं नोंद केलेले लोकांची आहे. तर 14,000. ती भाषा मात्र 8व्या सूचीमध्ये आहे. जे 14,000 लोक बोलतात, ती भाषा 8व्या सूचीमध्ये आहे. तिच्यावर सगळे संस्कार केले जात आहेत. तिचं संस्कृत विद्यापीठ आहे, कालिदास विद्यापीठ रामटेकमध्ये, संस्कृत भाषेचं. त्या निमित्तानं अनेक त्या संस्कृतवरती सरकार पैसा खर्च करतो. पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं 30 लाख लोक जे आज बोलतायत तुमच्या सेन्ससप्रमाणे, गव्हर्नमेंटच्याच 30 लाख लोक बोलतायत, पण त्याच्यावर मात्र सरकार काहीही करत नाही आहे, विचार सुद्धा करत नाही. आणि म्हणून भारतातल्या आदिवासींच्या भाषा सरकारच्या या उदासीनतेमुळे अनेक भाषा मृत पावलेल्या आहेत. कारण भाषा निर्मितीची जी प्रक्रिया आहे, हजारो वर्षानंतर ती भाषा निर्माण होते आणि ते तुम्ही काही काळामध्ये तिला मारून टाकता. हे चांगलं नाही. कोणतीही भाषा असो, जी निर्माण झाली, ती भाषा टिकवली पाहिजे, कारण त्या भाषेमध्ये इतिहास असतो. याच्यासाठी शासनानं प्रोत्साहन द्यायला पाहिजे. प्रोत्साहन द्यायला पाहिजे. त्याने 8व्या सूचीमध्ये ती टाकल्यावरच ते प्रोत्साहन देऊ शकतो. पण इतर राज्यात असा काही कधी प्रयत्न होते महाराष्ट्र सोडून इतर राज्यात? मला वाटते मध्य प्रदेशामध्ये असा एक प्रयत्न करण्याचा, कारण तिथे आदिवासी विद्यापीठ आहे तिथे मध्य प्रदेशामध्ये. जबलपूरला असं काहीतरी, मी आता गावाचं नाव जर मला बरोबर असेल तर जबलपूर असेल किंवा भोपाळ असेल. तसं एक आदिवासी विद्यापीठ तिथे आहे. त्या आदिवासी विद्यापीठाने याच्यावरती प्रयत्न करायला पाहिजे खरं म्हणजे. तसं एक विद्यापीठ हैदराबादला केंद्रीय आदिवासी विद्यापीठ तिथं निर्माण झालं. खरं म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा या आदिवासी विद्यापीठ महाराष्ट्र सुद्धा निर्माण झाला पाहिजे. बहुसंख्य लोक महाराष्ट्रात गोंडी भाषिक लोक महाराष्ट्रात राहतात, म्हणून महाराष्ट्रामध्ये ते विद्यापीठ तसं झालं पाहिजे. आणि या विद्यापीठामध्ये विशेष करून या भाषेचं संवर्धन कसं होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्हाला असं वाटलं होतं की गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठ झालं. आम्हाला असं वाटलं की गोंडवाना विद्यापीठ झालं, तर झाल्यानंतर असं वाटत होतं की या गोंडवाना विद्यापीठामध्ये आदिवासींच्या बोलीभाषेंवरती,
संशोधन होईल. ती भाषा अधिक टिकवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होईल. अनेक गोष्टी त्यामध्ये होतील. पण असं होताना काही तिथं विद्यापीठामध्ये दिसत नाही. आणि म्हणून विद्यापीठ स्थापन झाल्याबरोबर भाषेचं संवर्धन होईल असंही नाही. त्याचं ते धोरण त्या पद्धतीनं ठरलं पाहिजे. तर ती भाषा जिवंत राहू शकते. विदर्भात गोंडवाना विद्यापीठाची स्थापना झाली. त्याकडून असे कधी प्रयत्न करण्यात आलेले नाही का? गोंडवाना विद्यापीठाकडून गडचिरोलीच्या असे प्रयत्न झालेले नाही. खरं म्हणजे त्याची मागणी खूप दिवसापासून लोक करत आहे, पण तसे प्रयत्न झालेले नाही. उलट त्यांनी त्याचा काहीही संबंध नाही त्या विद्यापीठाशी अशा लोकांना त्याने डिलीट दिल्या गोंडवाना विद्यापीठाने. खरं म्हणजे तिथल्या आदिवासीवर काम कसं लोकांना द्यायला पाहिजे होतं, तसं न करता वेगळ्याच लोकांना त्यांनी, म्हणजे जे RSS मध्ये काम करतात त्यांना त्यांनी तिथं विद्यापीठामध्ये डिलीट दिले आहे. बोलीभाषेवर संशोधन व्हायला पाहिजे होतं. बिलकुल व्हायला पाहिजे. कारण बोलीभाषा म्हणजे विशेषतः गोंडी बोलीभाषा जी आहे, ही बोलीभाषा खूप प्राचीन भाषा आहे. म्हणजे आपल्याकडे तमिळ भाषा जी आहे, ही तमिळ भाषा सर्वात प्राचीन मानल्या जाते. पण काही लोक संस्कृतला प्राचीन मानतात. तर भाषाशास्त्रज्ञ लोकांनी सांगितलं की संस्कृत ही काही प्राचीन भाषा नाही. संस्कृतचा शब्दाचा अर्थच आहे की संस्कारित. ज्याच्यावर संस्कार केले ती संस्कृत. आता ज्याच्यावर संस्कार केले म्हणजे ते नवीन असते, जुनी होऊ शकत नाही. गोंडी भाषा फार जुनी आहे. दुर्दैवाला तिची लिपी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मला एकाच 1928ला मुन्शी आपला बालावी की त्याचं नाव काहीतरी आहे, त्याने ती गोंडी भाषा ब्राह्मी जी लिपी आहे, ब्राह्मी लिपीचं एक करून संशोधन करून त्यांनी ती लिपी संशोधित केलेली आहे. ती लिपी आता आपल्यापर्यंत आलेली आहे गोंडी भाषेची. आणि त्या लिपीमधनं आपण मोहनजोदारो हरप्पामध्ये जे काही शिलालेखावर सापडलेलं आहे त्याला ते जोडण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. आणि त्याच्यातून गोंडी भाषा ही किती प्राचीन आहे याचा आपल्याला संदर्भ तिथे सापडते. आणि व्यंकटेश आत्राम होते आर्वीला, तसे अमरावतीचेच ते. तर त्यांनी पहिल्यांदा हा प्रयोग नागपूर विद्यापीठामध्ये केला होता. कारण नागपूर विद्यापीठामध्ये ते सिनेट मेंबर होते तेव्हा त्यांनी गोंडी भाषा अभ्यासाला ठेवा असा सिनेटमध्ये ठराव मांडला होता नागपूर विद्यापीठामध्ये. तेव्हा तिथल्या लोकांनी त्या ठरावाची खरं म्हणजे तर उडवली. त्यामध्ये राम शेवाळकर होते, अनेक लोक होते तेव्हा. त्यांनी तर उडवली की ते बोलले गोंडी भाषा अभ्यासाला ठेवा म्हणजे काय ठेवा, काय याचं लिटरेचर आहे, अभ्यास कशाचा करायचा, असं लोकांनी विचारलं. तेव्हा मग व्यंकटेश आत्रामांनी अमरावतीवरून जंबू रायताळ नावाचं एक पाक्षिक सूत पावलं आणि त्याच्यामध्ये अर्धा गोंडी भाषेमध्ये असायचं, म्हणजे मराठी देवनागरी लिपी असायची पण शब्द गोंडी भाषेतले असायचे. आणि त्याचं त्याच्या अर्ध्या पानामध्ये त्याचं ट्रान्सलेशन असायचं तिकडे. अर्धे पानं त्याचे मराठीमध्ये आणि अर्धे गोंडीमध्ये. अशा पद्धतीनं त्यांनी ते पाक्षिक सुरू केलं होतं. आणि त्याचं लिटरेचर ते विद्यापीठामध्ये उपलब्ध व्हावं म्हणून हा प्रयत्न त्यांनी केला होता. पण त्यांच्यानंतर कोणी प्रयत्न करताना मला दिसत नाही, केले नाही कोणी, किंवा आताही कोणी फार करते आपण दिसत नाही. गोंडी लिपीचा उलगडा अजूनही झालेला नाही असं आपल्या बोलण्यातून आलेलं आहे. हेमंत सोरेननी मला वाटते 7 लाखाचं त्याच्यावर बक्षीस ठेवलेलं आहे. 7 कोटीचं 7 कोटीचं बक्षीस ठेवलेलं आहे. जो कोणी या लिपीचा उलगडा तर असं इतिहासात त्याचं असं फारसं आपल्याला कोणी त्याचं संशोधन वगैरे असं करताना कोणी दिसत नाही. लिपी मी तुम्हाला सांगितलं ना की लिपीला 1928 मध्ये ब्राह्मी लिपी जे म्हटलं मी, ब्राह्मो लिपी जी आहे ती काही देवनागरी सारखी नाही आहे. ती तुमची उडी असेल, बंगाली असेल किंवा तेलुगू असेल, याचं मिश्रित अशी ते लिपी आहे. तर त्या लिपीचं संशोधन ज्यांनी मुन्शी ते आपले पलावी की ज्याचं नाव मसराम असं काहीतरी आहे, त्यांनी ते केलेलं आहे. आणि त्यांनी शुद्ध स्वरूपामध्ये गोंडी लिपी प्रकाशित केलेली आहे त्याची. आणि आता ती लिपी त्याने शुद्ध म्हणजे काना मात्रा सहित
त्याचे व्यंजनं, भाषेचे जे जे काही संस्कार असते, ज्याची काही गरज असते भाषेची, तर ते सगळ्या स्वरीत त्याने ते प्रकाशित केलेली आहे. त्यामुळे आता गोंडी भाषेच्या लिपीबद्दल कुणाच्या डोक्यात संशय असता कामा नये. आता त्या लिपीनुसार आपल्याला इतर जे शिलालेख आहे त्यांचं संशोधन होण्याची गरज आहे. त्याचा उलगडा व्हायला पाहिजे. त्याचा उल्लेख व्हायला पाहिजे. आणि या गोंडी लिपीतून साहित्य निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न आजपर्यंत केलेला दिसत नाही. नाही, आता व्यंकटशास्त्रम करत होते, मी ते सांगत होते. व्यंकटेश त्याच्यानंतर आपले सुमेर सिंग ताराम होते, उषा किरण आत्राम यांचे पती. त्यांनी पण तो प्रकार केला, पण ते कसं करत होते, ते हिंदीकडे जात होते. त्यांनी जास्त ते मध्य प्रदेशामध्ये असल्यामुळे ते हिंदीमध्ये जात होते. गोंडी भाषेमध्ये प्रामुख्यानं पहिल्यांदा कविता लिहिण्याचं काम गोंडी भाषेमध्ये भुजंग मेश्राम यांनी पहिल्यांदा गोंडी भाषेमध्ये कविता लिहिल्या आणि ते आपल्या किनवटचे होते, पण ते मुंबईमध्ये स्थायिक होते खूप वर्षापासून. तर त्यांनी हा प्रयोग केला होता आदिवासी भाषांमध्ये मराठीची कविता ट्रान्सलेट करणं त्याने गोंडीमध्ये केलं होतं. त्यामुळे तेव्हा त्यांच्या त्या उलगुलान ही यांचं जे काव्यसंग्रह आहे, त्या काव्यसंग्रहात त्यांनी त्या कविता टाकलेल्या आहे गोंडीच्या. आणि तेव्हा लोकांना कळलं की ही भाषा रिदमिक आहे, म्हणजे लयबद्ध पद्धतीनं ती भाषा पुढे जाऊ शकते आणि भाषेला लय पण लागत असते. आणि म्हणून गोंडी आता गीतं आपल्याकडे आपण ऐकतो किंवा आता लोक गोंडी गीतं लिहून त्याचे रेकॉर्ड करतायत गीतं. त्यातली जी लयबद्धता आहे, शब्दाची लयबद्धता आहे, ही लयबद्धता फार अतिशय सुंदर पद्धतीनं ती व्यक्त होते आणि त्याच्यामुळे त्या गाण्यांवरती गैर आदिवासी सुद्धा नाकार करतात. एवढं ते तालबद्ध ते आहे. आणि म्हणून भाषाचं संवर्धन होणं हे गरजेचं आहे. भाषा कोणतीही भाषा, कारण आपल्याकडे आता मी वाचलं की त्या अंदोमान निकोबारमध्ये ते अंदमानी भाषा बोलणारी एकच बाई होती, म्हातारी. ती मरून पावली, तिच्यासोबत ही भाषा गेली, लुप्त झाली. अशा अनेक भाषा देवी आपल्या गणेश देवी आणि त्याच्यावर संशोधन केलं. तो म्हणला की आदिवासींच्या जवळजवळ 4000 भाषा संपल्या, बोली भाषा. म्हणून कोणतीही भाषा हे संपता कामा नये, तिचं संवर्धन झालं पाहिजे आणि संवर्धन होण्याकरता त्या 8व्या सूचीमध्ये येणं गरजेचं आहे ती भाषा. मग ते सरकारची जबाबदारी होते. तर आता मराठी भाषेला आता या मागच्या 2-3 महिन्यामध्ये त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. आता अलीकडे किती वर्षापासून त्याची मागणी होती की भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. आता त्यांनी म्हणून पालीला दिला आणि बंगालीला दिला आणि मराठीला दिला. 2-3 भाषांना त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे त्या भाषेचं संशोधन आणि त्याच्यावर होणारं सगळं काही संवर्धन आहे ते सरकार त्या निमित्तानं करेल. तुमचं साहित्य पण प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्ही मोठे साहित्यिक आहे, कवी आहे, नाटककार आहे. तुमची पुस्तकं मराठी भाषेतून प्रसिद्ध झालेले आहे. तुम्हाला असं वाटत नाही की जोपर्यंत गोंडी भाषेची लिपी हे शब्द त्याचं शब्दबद्ध होणार नाही, जोपर्यंत गोंडी भाषा गोंडी लिपी तयार होणार नाही, तोपर्यंत गोंडी भाषा ही समृद्ध होणार नाही, असं आपल्याला आपण काय सांगू शकाल याविषयी? भाषा कुठली समृद्ध होण्याकरता त्या भाषेमध्ये लिटरेचर येणं आवश्यक असते, साहित्य येणं आवश्यक असते. पण आज गोंडी लिपी जी आता प्रकाशित झालेली आहे, ती लिपी पहिल्यांदा लोकांपर्यंत गेली पाहिजे. आपण त्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू, पण ते जर कोणीच वाचणार नसेल तर उपयोग काय? लोकांना वाचता पण आलं पाहिजे ना, त्यासाठी त्यांना लिपी समजली पाहिजे. आज लोकांना देवनागरी समजते, देवनागरी वाचता येते. त्याच्यामुळे मराठी, हिंदी या ज्या भाषा आहे देवनागरीमध्ये आहे. तशी गोंडी लिपी जी आहे ती पण लोकांपर्यंत गेली पाहिजे. तिचे आता क्लासेस झाले पाहिजे, वर्गात शिकवल्या गेली पाहिजे. जशी तुम्ही इंग्रजी शिकवता तशीच गोंडी पण शिकवा, असं आपण नागपूर आपल्या गोंडवाना विद्यापीठात मागणी केलेली आहे की भाषा पण अभ्यासाला आली पाहिजे. हेच काम व्यंकटशास्त्रामाने त्या काळात केलं होतं, पण तेव्हा काही फार त्याला हे मिळालं नाही, संधी मिळाली नाही.
आणि अजूनही काही त्याच्यावरती फार सरकार कोणताही विचार करेल असं मला वाटत नाही. जर आपल्या हेमंत सोरेननी जर त्या भाषेच्या संदर्भामध्ये एवढं तरी बक्षीस जाहीर केलं, तर किमान झारखंडमध्ये तरी गोंडी लिपी अभ्यासाला लावली पाहिजे त्याने तिथे. हो ना, आपल्यात ते काही संशोधक असतील, त्यांनी यात पुढाकार घ्यायला पाहिजे. नाही, आता लिपी आहेच ना, आहेत लिपी. तर ती लिपी आता अभ्यासाला तुम्ही पहिल्या वर्गापासून लावा ना बरोबर. तिथे. बरोबर. गोंडी भाषेचं महत्त्व आणि गोंडी भाषे 8व्या सूचीत समाविष्ट का करायला पाहिजे, हे आपण आजच्या या मुलाखतीमधून आपण चांगल्या पद्धतीनं आपण स्टुडिओत माहिती दिलेली आहे. आज जे अधिवेशन गोंडी महासभेचं अधिवेशन ते कोंडेश्वर गोविंदपूर अमरावती जिल्ह्यात होत आहे. त्यात आपण वक्ते म्हणून जात आहे. तर आपण जे आदिवासी आहे त्यांना गोंडी भाषेबद्दल म्हणजे गोंडी भाषेची समृद्धी कशी होईल किंवा याचं जतन कशा पद्धतीनं करता येईल, तर आपण काय काय सांगू इच्छिता? ते आता भाषा जतन त्या तेव्हा आता बंजारा भाषा आहे. बंजाराही लोक म्हणतात की आम्हाला 8व्या सूचीत टाका. आणि 8व्या सूचीत टाका म्हणणारे जवळजवळ 39 भाषा आहे, बोलीभाषा. त्या सर्वांनी ती मागणी केलेली आहे जे आम्हाला 8व्या सूचीत टाका. आता एवढ्या भाषा काही सरकार टाकू शकत नाही सतत. भाषा बोलणारे किती लोक आहे, त्याचा इतिहास काय आहे त्या भाषेचा, त्या भाषेचं साहित्य किती आहे, त्याच्यावर त्या भाषेचा दर्जा हळूहळू ठरत असते. आणि आपल्याकडे आपली जर भाषा टिकवायची असेल तर ती भाषा आता लोकांनी शिकली पाहिजे. गोंडी भाषेला संविधानात 8व्या सूचीत समावेश का करायला पाहिजे या विषयावर आज आपल्या स्टुडिओत मडावी सरांनी चर्चा केली आणि सविस्तर माहिती दिली. गोंडी भाषा कशी समृद्ध होईल, त्यासाठी आपण कशा पद्धतीनं भाषा समृद्ध व्हायसाठी प्रयत्न करायला पाहिजे, शासनाने काय प्रयत्न करायला पाहिजे आणि जनतेने काय प्रयत्न करायला पाहिजे, अशी सविस्तर माहिती माननीय दशरथ मडावी साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे, स्टुडिओत दिलेली आहे. त्याबद्दल मी सरांचा आमच्या अमरावतीकरांच्या वतीने, बिरसा क्रांती दलाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि ही चर्चा इथेच. जय शिवा, जय शिवा, जय वी.